नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरती 2026 ची तयारी करताय त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची व आनंदाची अपडेट आलेली आहे। 2026 च्या अग्निवीर भरतीचे ऑनलाईन फॉर्म 3 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे। आता आर्मी अग्निवीर भरतीची ही जी काही जाहिरात आलेली आहे त्या जाहिराती संबंधित सगळी माहिती आपण बघणार आहे। त्याचबरोबर आर्मी अग्निवीर भरतीसाठी पात्रता काय असते, आता अग्निवीर भरतीमध्ये वेगवेगळे 4-5 प्रकारचे ट्रेड्स असतात, त्या ट्रेडसाठी पात्रता काय असते, विषय कोणकोणते असतात, निवड प्रक्रिया भरतीमध्ये कशा प्रकारे होत असते, कागदपत्र कोणकोणती लागत असते, ही सगळी माहिती आपण बघणार आहे। त्यामुळे संपूर्ण जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। आता बघा, जॉईन इंडियन आर्मीची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती तुम्ही सुद्धा चेक करू शकता। त्यावरती एक नोटीस आलेली आहे की आर्मी अग्निवीर भरतीचे जे की ऑनलाईन फॉर्म आहे ती 3 फेब्रुवारी 2026 पासून भरायला सुरुवात होणार आहे। आता बघा, ही जी काही भरती आहे त्या भरतीबद्दल अजून एक नवीन बदल करण्यात आलेला आहे, तो बदल सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। अगोदर अशा प्रकारचं जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन फॉर्म भरताना नव्हतं, पण आता ते ऑप्शन असणार आहे आणि हे ऑप्शन जर तुम्ही निवडलं नाही तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं तरी त्या निवड यादीमध्ये तुमचं जर नाव आलं तरी तुम्हाला भरतीमध्ये घेतलं जाणार नाही, म्हणजे ऍज अ अग्निवीर तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही। त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगतो बघा, इथं एक नोटीस आलेली आहे, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, candidates are required to enter their choice of trades under Agnivir tradesman category, a total of up to 9 trades, up to 2 trades options under Agnivir tradesman at pass selection. Further, if a candidate chooses not to enter a particular trade in choice of priorities, the candidates may not be considered for selection despite being in merit and will performs forgo selection due to non-availability of vacancies in choice categories as per priority. आता याचा काय अर्थ होतो की जे की तुम्हाला ट्रेड्समॅनचे 2 ऑप्शन असतात, एक 8वी पास वरती असतं, एक 10वी पास वरती असतं। 10वी पास वरती तुम्हाला वेगवेगळे जे काही ट्रेड असणारे असे 9 ट्रेड असणारे, 8वी पास वरती 2 ट्रेड असणारे, हे तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही म्हणजे तुम्हाला जो ट्रेड आवडणार आहे तो ट्रेड तुम्ही पहिले त्याला प्रायोरिटी द्यायची आहे, 1 नंबर 2 नंबर असं। तुम्ही असा ट्रेड तुम्ही सिलेक्ट नाही केला तर ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार आहे ऍज अ ट्रेड्समॅन आणि तो जो काही ट्रेड आहे त्या ट्रेडची रिकामी जागा नसली तर त्यावेळेस तुमची निवड जरी झाली, निवड झाल्यानंतर तुम्हाला ऍज अ अग्निवीर त्या ठिकाणी तुम्हाला घेतलं जाणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून फॉर्म भरतावेळेस जर तुम्ही ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरणार असाल तर तुमचा जो काही ट्रेड आहे तो निवडणं खूप जास्त गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला जो आवडतो किंवा तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी त्या ट्रेडला द्यायची आहे ती देणं गरजेचे आहे। आता बघा, जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती ही बॅच उपलब्ध आहे। या बॅच मध्ये आर्मी अग्निवीर भरतीसाठी असणारा जो काही सगळा सिलेबस आहे तो सगळा सिलेबस तुम्हाला बेसिक ते ऍडव्हान्स शिकवल्या जाणार आहे। सगळी टीम शिकवायला असणार आहे, ती वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेली, त्याचबरोबर वेगवेगळ्या पदांच्या मुलाखती दिलेली टीम शिकवायला असणार आहे। बघा, सोप्या भाषेमध्ये शिकवणी, अनुभवी शिक्षक लोक असणार आहे, सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला आपण या बॅच मध्ये देणार आहे आणि बॅच वरती सध्या 90% डिस्काउंट तुम्हाला देण्यात येते, म्हणजे 1000 रुपयाची बॅच फक्त 100 रुपयाला मिळते। महाराष्ट्र अकॅडमीवरती ही बॅच तुम्हाला मिळणार आहे। बॅच घ्यायची असेल तर या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता बघा, या भरतीमध्ये जी काही भरती येणार आहे तुमची अग्निवीर भरती, या अग्निवीर भरतीमध्ये जागा किती असणार आहे। आता हे एक पेपरची बातमी आहे, त्या पेपरच्या बातमीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की येणारी जी काही आर्मी अग्निवीर भरती आहे या अग्निवीर भरतीमध्ये जवळपास 1 लाख जागा असू शकतात, कारण 1 लाख लोकांची गरज आहे। 1 लाख अग्निवीरांची, सैनिकांची गरज आपल्या त्या डिफेन्स सिस्टीम मध्ये आहे, त्यामुळे त्या ठिकाणी 1 लाख जागा असू शकतात। याच्यात जवळपास जागा असणारे, मोठ्या प्रमाणामध्ये जागा असणारे, म्हणून मन लावून तयारी करायची आहे, कारण येणाऱ्या अग्निवीर भरतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्शन घ्यायचंय। जी काही आर्मीची वर्दी आहे ती आपल्याला वर्दी मिळवणं त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे। आता सगळ्यात महत्वाचं आपण पात्रतेबाबत समजून घेणार आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना पात्रतेची उत्सुकता लागलेली आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड आहे की जी काही वयोमर्यादा आहे ती 21 वर्षापासून 23 वर्षापर्यंत केली पाहिजे, वयवाढ मिळाली पाहिजे असं म्हणणं आहे। आता ते कितपत वयवाढ मिळू शकते का नाही मिळू शकणार आहे ते आपल्याला जाहिरात म्हणजे 3 फेब्रुवारीला ज्यावेळेस ऍक्च्युअल जाहिरात येणार त्यावेळेस आपल्याला ते कळणार आहे, पण शक्यतो त्या ठिकाणी तुम्हाला वय वाढवून मिळणार नाही असंच या भरतीमध्ये वाटतंय, कारण त्या संबंधित कोणतंही पत्रक आलेलं नाही ना GR आलेला आहे। बघा, आता एज्युकेशन क्वालिफिकेशन, जर तुम्हाला अग्निवीर मध्ये जे काही वेगवेगळे ट्रेड असतात ज्याच्यामध्ये एक जीडीचा ट्रेड असतो बघा, जनरल ड्युटीचा, त्यामध्ये फॉर्म अप्लाय करायचा असेल, आता 4-5 ट्रेड असतात, त्या 4-5 ट्रेड पैकी कोणत्याही 2 ट्रेड साठी तुम्ही काय करू शकतात, अप्लाय करू शकतात। लक्षात ठेवा, आता अग्निवीर जीडी साठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल
तर तुम्ही 10वी पास पाहिजे, 45% तुम्हाला पाहिजे. किती? 45% तुम्हाला पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 33% पडलेले पाहिजे. असं जर असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, जीडी साठी फॉर्म भरू शकतात. यामध्ये जी काही वयोमर्यादा असणार आहे ती 17.5 ते 21 वर्ष असणार आहे. आता याची एक्झॅक्ट डेट सुद्धा तुम्हाला सांगतो की तुमची जन्मतारीख कोणत्या 2 तारखांमध्ये पाहिजे. आता इथं काय होत असतं, काही की मुलांचं वय 20 वर्ष 10 महिने पण तरी त्यांना फॉर्म भरता येत नाही. त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगतो, कारण त्यांनी एक स्पेसिफिक डेट दिलेली असती आणि त्या डेट मध्ये तुमची जन्मतारीख असणं गरजेचं आहे. नाहीतर बरेच विद्यार्थी विचार करतात की माझं जे काही वय ते 20 वर्ष 12 महिने 20 वर्ष 11 महिने मग 20 वर्ष 11 महिने असल्यानंतर मला फॉर्म भरता यायला पाहिजे, नाही भरतायत. कशामुळं? कारण त्यांनी एक तारीख दिलेली पाहिजे असती, त्या तारखेमध्येच तुमची जन्मतारीख येणं गरजेचं असतं. चला पुढचे बघा, जर तुम्हाला टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा असेल अग्निवीर मध्ये तर तुमचा आयटीआय झालेला असला तरी भरू शकता. चांगलीच गोष्ट आहे, कारण आयटीआय चे तुम्हाला जास्त मार्क मिळत असतात. त्याचबरोबर तुमची 12वी झालेली पाहिजे जर टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा आहे तर. आणि 12वी मध्ये बी तुम्हाला मॅथ्स, इंग्लिश, त्याचबरोबर फिजिक्स, सायन्स विथ फिजिक्स म्हणजे तुमच्याकडे सायन्स असणं गरजेचं आहे. जर टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा असेल तर सायन्स तुमच्याकडे पाहिजे आणि तुम्हाला कमीत कमी टक्के किती पाहिजे? 50% पडलेले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये जवळपास 40% पाहिजे असं त्यांचं म्हणणे. और 10वी + 12वी इंटरमिडिएट एक्झाम पास इन सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अँड इंग्लिश फ्रॉम एनी रेकॉग्नाइज्ड स्टेट एज्युकेशन बोर्ड ऑफ सेंट्रल एज्युकेशन बोर्ड टू इन्क्लूड एनएस अँड आयटीआय. तुमचा जर आयटीआय झालेला असला तरी चांगलीच गोष्ट आहे. आयटीआय झालेला असला तरी तुम्ही या ठिकाणी टेक्निकल मध्ये फॉर्म भरू शकतात. जर तुम्हाला क्लर्क मध्ये फॉर्म भरायचा असेल, आता जे काही मुलांना वयोमर्यादा वाढवून पाहिजे, बरोबर आहे, ती फक्त क्लर्क साठी पाहिजे, कारण दिली पाहिजे. कारण ही जी काही भरती आहे या भरतीसाठी 10वी पास नाही 12वी पास पात्रता आहे. 12वी पास पात्रता आहे आणि त्यातल्या 12वी पास असल्यानंतर इथं आपल्याला 2-3च चान्स मिळणार आहे त्यासाठी, बरोबर आहे की नाही. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जसं नर्सिंगला 17.5 ते 23 वर्ष असतं तसं क्लर्कला सुद्धा 17.5 ते 23 वर्ष दिल्या गेलं पाहिजे. पण शक्यता कमी आहे या भरतीमध्ये, पण 3 तारखेला आपल्याला ते समजणारच आहे. बघा, क्लर्क मध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमची 12वी झालेली पाहिजे आणि कोणत्याही स्ट्रीम मध्ये झालेली चालेल. आर्ट घेतलेला असलं तरी चालणार आहे, सायन्स घेतलेला असणार आहे किंवा कॉमर्स घेतलेला असणार आहे तरी चालणार आहे, पण तुम्हाला 60% पडलेले पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. 12वी मध्ये किती टक्के पाहिजे? 60% पाहिजे आणि इंग्रजीमध्ये 50% मिळणं गरजेचं आहे. अँड मॅथ्स किंवा इंग्लिश मध्ये किती टक्के मिळणं गरजेचं आहे? तर 50% मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे ट्रेड्समॅन, ज्या ट्रेड्समॅन बद्दल थोडासा बदलाव करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी अगोदरच तुम्हाला सांगितलं. तुम्हाला 10वी पास वरती जी काही ट्रेड्समॅन असतं त्याच्यासाठी तुमची 10वी पास पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला कमीत कमी 33% पाहिजे, बरोबर आहे, 5 बेसिक सब्जेक्ट. त्याच्यानंतर पुढे बघा, अग्निवीर ट्रेड्समॅन 8वी पास वरती, इथे तुमची 8वी पास पाहिजे आणि प्रत्येक जो काही विषय त्या विषयामध्ये तुम्हाला किती टक्के पाहिजे? 33% पडलेले पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया, आता वयोमर्यादाबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर जे काही 4 ट्रेड आहे बघा, कोणकोणते 4-5 ट्रेड बघा. याच्यामध्ये तुमची जे काही क्लर्क झालं, हा पेनचा कलर बदलूया आपण. यामध्ये बघा क्लर्क झालं, त्यानंतर जीडी झालं, टेक्निकल झालं, ट्रेड्समॅन झाले दोन्ही. यासाठी जी काही वयोमर्यादा असणार आहे ती 17.5 ते 21 वर्ष असणार. किती? 17.5 ते 21 वर्ष. आणि फक्त नर्सिंग एक पोस्ट असती, नर्सिंग एक ट्रेड असतो आर्मीमध्ये, नर्सिंग असिस्टंट म्हणून, त्याच्यासाठी 17.5 ते 23 वर्षापर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्यामध्ये. आता इथं समजायला गेलं तर तारीख महत्वाची, ती लक्षात ठेवा. तुमचा जन्म काय सांगतोय? 1 ऑक्टोबर 2005 पासून तर 1 एप्रिल 2009 पर्यंत या 2 तारखांमध्ये जर तुमची जन्मतारीख येत असेल तर तुम्ही पहिले जे काही 4-5 ट्रेड आहे त्या 4-5 ट्रेड साठी फॉर्म भरू शकता. आणि जर तुमचा जन्म इथून कमी करून घ्या, 1 ऑक्टोबर 2003 पासून तर 1 एप्रिल 2009 पर्यंत तुमचा जन्म असेल तर तुम्ही नर्सिंग असिस्टंट साठी फॉर्म भरू शकता. दोन्ही तारखा कळाल्या, या तारखाच महत्वाच्या याच्यामध्ये. पुढे आपण बघूया उंची आणि छाती. तर बघा इथं आता ही उंची आणि छाती तुम्हाला कशानुसार असतं? तर जे काही तुमचा अॅरो आहे, बरोबर आहे, त्यानुसार ते दिल्या जात असतं, बरोबर आहे. आता ह्या इथं काय दिलेलं आहे की 169 पाहिजे, कुठे कुठे 170 वरती घेत असतात, एखाद्या या अॅरो मध्ये 168 वरती सुद्धा घेतलेलं आहे. मग ज्या अॅरो मध्ये तुम्ही फॉर्म भरणार असल्या त्या अॅरो वरती ते डिपेंड असणार आहे. त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या असणार आहे तुम्हाला हाईट किती पाहिजे, बरोबर आहे. जर जनरल ड्युटी आणि टेक्निकल असेल तर यांनी 169 दिलेलं आहे इथं. क्लर्क असेल तर 162, ट्रेड्समॅन असेल दोन्ही तर 169 आणि छाती जी आहे ते 77 + 5 वाढून 77 पाहिजे न फुगवता, आणि फुगवता किती पाहिजे? 77 + 5 करून घ्या. कुठे कुठे इथं 78 + 5 असं सुद्धा असतं. त्याच्यानंतर बघा आता निवड प्रक्रिया कशी होत असते या भरतीमध्ये, तर 2 महत्वाचे याच्यामध्ये फेज आहे. कोणते? एक म्हणजे सीबीटी एक्झाम.
पहिले एक ऑनलाईन एक्झाम होत होती. पहिले काय होत होतं, अगोदर फिजिकल होत होतं, म्हणजे एक रॅली घेतली जायची, पळवल्या जायचं. त्याच्यामध्ये मग काय काय केलं जायचं, पर्चा असायच्या. मग काही स्टुडंट घेतल्यानंतर परीक्षा घेतली जात होती. पण आता तसं नव्हतं. आज ऑनलाईन एक्झाम होत असते तुमच्या अगोदर, ती एक्झाम झाल्यानंतर मग तुमची फिजिकल होत असते. अगोदर एक्झाम होणार, नंतर फिजिकल होणार. एक्झाम आणि फिजिकल ह्या दोन याच्यावरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल सुद्धा इथं महत्वाचं असतं. मेडिकल झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर फायनली तुम्ही ऍज अ अग्निवीर म्हणून त्या ठिकाणी निवड तुमची होणार आहे. बघा आता सीबीटी एक एक्झाम असते. या सीबीटी एक्झाम मध्ये प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळे विषय असतात. प्रत्येक ट्रेडसाठी वेगवेगळे विषय, वेगवेगळे मार्किंग स्कीम असते. इथं जी काही सीबीटी एक्झाम असते ती 100 मार्कासाठी असते. कम्प्युटर बेस्ड टेस्ट असं याला म्हणलं जातं. 100 मार्काचा पेपर आणि 100 मार्काचं ग्राउंड, एवढं लक्षात ठेवायचं. 100 मार्काचा पेपर असणार आहे, 100 मार्काचं ग्राउंड असणार आहे. ग्राउंड मध्ये काय असणार, पेपर मध्ये काय असणार ते पण सांगतो. फक्त इथं लक्षात ठेवायचं, जे काही नर्सिंग असिस्टंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ग्राउंड असतं, पण ते ग्राउंड क्वालिफाईंग असतं. त्या ग्राउंडला मार्क भेटत नाही. फक्त जो काही नर्सिंग असिस्टंट आहे, तर नर्सिंग असिस्टंटचा जो काही पेपर असतो तो 200 मार्काचा असतो. बाकीचे जे काही सगळे ट्रेड आहे त्या सगळ्या ट्रेडचा जो काही पेपर आहे तो 100 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये 100 मार्काचं ग्राउंड असतं. आता बघू विषय कोणकोणते असतात. तर महत्वाचे विषय कोणकोणते, गणित हा विषय असणार आहे, त्याचबरोबर रिझनिंग हा विषय असणार आहे, त्याचबरोबर फिजिक्स म्हणजे रसायनशास्त्र, त्याचबरोबर बायोलॉजी जीवशास्त्र, त्याच्यानंतर केमिस्ट्री, रसायनशास्त्र. बरोबर आहे. या तिघाला आपण आपल्या भाषेमध्ये सायन्स म्हणत असतो. बरोबर आहे की नाही. 10वी पर्यंत सायन्सच असतं आपला एकत्रित. नंतर मग फिजिक्स, बायो, केमिस्ट्री हे महत्वाचे विषय तुम्हाला परीक्षेला असणार आहे. त्याचबरोबर जीके. आता जीके मध्ये बरेचसे विषय असतात इन्क्लुडेड, ते सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाही. त्यानंतर करंट अफेअर, चालू घडामोडी सुद्धा या परीक्षेला विचारले जात असतात. 2-3 क्वेश्चन. आता सगळ्यात महत्वाचं, परीक्षा पॅटर्न कसा असतो, कोणत्या ट्रेडसाठी कोणकोणते विषय असतात आणि त्या विषयाचे किती किती प्रश्न असतात ते सगळं आपण डिस्कस करूया. आता बघा, जर तुम्हाला आर्मी जीडी मध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला गणिताचे 15 प्रश्न असणार आहे. एका प्रश्नासाठी इथं एका प्रश्नासाठी इथं 2 मार्क आहे. किती मार्क? एका प्रश्नासाठी 2 मार्क मिळणार. जीकेचे 15 प्रश्न असणार, सायन्सचे 15 प्रश्न असणार, रिझनिंगचे 5 प्रश्न. एकूण किती प्रश्न? 50 प्रश्न. जीडी साठी या विषयाचे एवढे प्रश्न, एकूण 50 प्रश्न. एका प्रश्नासाठी 2 मार्क, म्हणजे एकूण मार्क किती झाले? 100. क्लर्क मध्ये फॉर्म भरायचा असेल तर जीकेचे 5 प्रश्न, सायन्सचे 5 प्रश्न, गणिताचे 10 प्रश्न, कम्प्युटरचे 5 प्रश्न. इथं कम्प्युटर महत्वाचे क्लर्कसाठी. आणि इंग्लिश इथं सगळ्यात महत्वाचं इंग्लिश आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी चांगलं असेल त्यांनी नक्की क्लर्क मध्ये फॉर्म भरावा, कारण डायरेक्ट 25 क्वेश्चन आहे. 25 दुने 50. 100 पैकी 50 मार्क फक्त कशाच्या जोरावरती मिळणार आहे? इंग्रजीच्या जोरावरती मिळणार आहे. म्हणजे एकूण 50 प्रश्न, मार्क किती मिळणार? 100 मिळणार. इथं कम्प्युटर सुद्धा महत्वाचं आहे क्लर्क मध्ये. त्याच्यानंतर बघा टेक्निकल मध्ये फॉर्म भरायचा असेल तर गणिताचे 15 प्रश्न, जीके आणि रिझनिंगचे मिळून 10 प्रश्न, फिजिक्सचे 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 15 प्रश्न, असे 50 प्रश्न 100 मार्कासाठी असणार आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही नर्सिंग आहे, नर्सिंग मध्ये फिजिक्सचे 5 प्रश्न, गणिताचे 5 प्रश्न, बायोलॉजीचे 15 प्रश्न, केमिस्ट्रीचे 15 प्रश्न, जीकेचे 10 प्रश्न, असे एकूण 50 प्रश्न असणार. फक्त इथं नर्सिंग असिस्टंटला एका प्रश्नासाठी 4 मार्क मिळणार आहे. किती? एका प्रश्नासाठी 4 मार्क. एक प्रश्न बरोबर आला तर 4 मार्क, 50 प्रश्न बरोबर आले तर एकूण 200 मार्क. आता सगळ्या ज्या काही ट्रेड्स आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते. आलं लक्षामध्ये? निगेटिव्ह मार्किंग असणार आहे की नाही, याचा सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे, जेणेकरून तुमच्या तयारीसाठी तुम्हाला ते काम येणार आहे. चला पुढे. आता मैदानीमध्ये काय असतं? एनएला फिजिकल नसतं असं समजून चला. फिजिकल असतं, पळवल्या जात असतं, पण ते क्वालिफाईंग असतं एवढं समजून घ्यायचंय. फक्त त्याला मार्किंग स्कीम नसती. पण बाकीचे जे काही ट्रेड आहे त्याच्यासाठी तुमची रनिंग असते. किती? 1600 मीटर. 1600 मीटर रनिंगला मार्क असतात बघा 60 मार्क. आणि 10 पुलअप्स असतात. 10 पुलअप्सला मार्क किती असतात? 40 मार्क. एकूण ग्राउंड साठी मार्क किती झाले? 100 मार्क. आता इथं रॅली घेतल्या जात असते. त्या रॅलीमध्ये काही मुलांना फर्स्ट पर्ची, सेकंड पर्ची असं दिलं असतं, त्याच्यानुसार मार्क दिलेले असतात. पण इथं काय असतं? नोटिफिकेशन मध्ये काय दिलेलं असतं? जाहिरातीमध्ये. तर जाहिरातीमध्ये तुम्हाला दिलेलं असतं तुमचा 5 मिनिटं 20 सेकंदामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही आले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार 60 मिनिटं. मग जसा जसा टाइम कमी होत जातो तशी तशी इथं मार्क कमी होत जात असतात. पण शक्यतो तसं होत नाही. तुमची ओपन रॅली होत असते, त्या रॅलीमध्ये फर्स्ट पर्ची, सेकंड पर्ची असं घेतलं जात असतं. त्या पर्चीच्या आधारे तुम्हाला ते मार्क दिले जात असतात. इथं पुलअप्सच्या बाबतीत फक्त लक्षात ठेवा, 10 पुलअप्स मारले तुम्ही आउट ऑफ द 40 मार्क. जसे जसे पुलअप्स कमी होणारे तुमचे तसे तसे इकडं
9 पुलअप्स मारले तर 33 मार्क, मग कुठेतरी 30 मार्क, असे कमी कमी मार्क त्या ठिकाणी होत जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, मैदानी महत्वाचे पहिल्या 4 ट्रेडसाठी कोणत्या, तर 1 2 3 4 हे महत्वाचे, 1 2 3. आणि जे की ट्रेड्समॅन आहे त्याच्यासाठी ह्या 4 महत्वाच्या गोष्टी आहे. नर्सिंग असिस्टंट बद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये जी काही मैदानी असते त्या मैदानीचा जास्त मोठा रोल नसतो, तिथं क्वालिफाईंग असते मैदानी, एवढं लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या की विषय कोणकोणते असतात, मार्किंग स्कीम कोणकोणती असते. आता यांना पगार किती असतो ते आपण एकदा बोलूया. की अग्निवीर जी आहे तर अग्निवीरला स्टार्टिंग जी काही पेमेंट आहे ती समजा 25,000 आहे. यांना ट्रेनिंग मध्ये 22-23,000 एवढी पेमेंट मिळत असते. 9-10 महिन्याची ट्रेनिंग असते, कोणाच्या ट्रेडनुसार वाढू शकते. तर ट्रेनिंग मध्ये 20 ते 22,000 एवढा पगार मिळणार आहे. पण ज्यावेळेस त्यांची ट्रेनिंग झाली, ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांचा जो की ऍक्च्युअल पेमेंट असणार आहे समजा बेसिक, तो 25,000च्या आसपास असणार आहे. पण आता यांचा याच्यामध्ये अलाउन्सेस ऍड होणार आहे. आता त्यांची पोस्टिंग ज्या क्षेत्रामध्ये होणार आहे त्या क्षेत्रानुसार काय होणार आहे या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये अलाउन्स ऍड होणार. समजा मी आज आर्मी सिलेक्शन झालं, माझी जी की पोस्टिंग आली ती जम्मू काश्मीरला आली, तर माझा जो काही ऍग्रिगेट जी की पेमेंट आहे ते 45 ते 50,000पर्यंत स्टार्टिंगला जाणार आहे. कारण माझी जी काही पोस्टिंग आहे ती कुठे झालेली आहे, जम्मू काश्मीरमध्ये. तिथं खतरा आहे खूप जास्त, पाकिस्तानच्या बॉर्डर जवळ जर झाली त्या ठिकाणी माझा पगार असा राहणार. पण एखाद्या जिथं जास्त खतरा नाही अशा ठिकाणी जर माझी हे झाली, पोस्टिंग झाली सुरुवातीला, तर माझा जो काही सुरुवातीचा पेमेंट आहे ते 35,000च्या आसपास असू शकतो, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे अलाउन्सेस ऍड होत असतात, HRA DA वगैरे सगळे मिळून हे अलाउन्सेस ऍड होऊन काय होत असते, त्या ठिकाणी पगार मिळत असते सगळ्यांना. आता सगळ्या माहिती तुम्हाला क्लिअरली सांगितलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं वयोमर्यादा लक्षात ठेवायचे. या 2 तारखांमध्ये जर तुमचा जन्म असेल तर ह्या पहिल्या 4-5 ट्रेडसाठी तुम्हाला फॉर्म भरता येत असतो. नर्सिंग असिस्टंटसाठी 1 ऑक्टोबर 2003 पासून तर 1 एप्रिल 2009 पर्यंत तुमचा जन्म असलेला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जी काही वेगवेगळे उंची छाती याबद्दल आपण बोललो, निवड प्रक्रिया याबद्दल आपण बोललो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जागा सुद्धा भरपूर साऱ्या येणार या भरतीमध्ये. अग्निवीर बॅच बद्दल अगोदरच सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आर्मी अग्निवीर भरतीची बॅच घ्यायची असेल, आतापासून तयारी करायची असेल, कारण वेळ भेटणार आहे तुम्हाला परीक्षेला आतापासून, मग त्यासाठी आपली आर्मी अग्निवीर भरती आहे. परीक्षा भिमुख आपण शिकवलेले, जे परीक्षेपुरतं मर्यादित आहे, महत्वाचं आहे. जास्तच आपण फापट पसारा या बॅच मध्ये घेतलेला नाही. या बॅच मध्ये सराव टेस्ट सुद्धा तुम्हाला देणार आहे. सगळी टीम अनुभवी शिकवायला आहे तुम्हाला, त्याच्या सगळ्या अनुभवाचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे. फक्त 100 रुपयामध्ये बॅच मिळणार आहे. त्या बॅच मध्ये तुम्हाला सराव टेस्ट सुद्धा आपण सोडवायला देणार आहे, नोट सुद्धा आपल्याला आपण देणार आहे. बॅच जर घ्यायची असेल, महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा. ह्या नंबरवरती बॅच संबंधित कोणती माहिती पाहिजे असली तर ह्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायची. ही फॉर्म भरताना हा बदल करण्यात आलेला आहे. जो काही तुम्ही ट्रेड निवडणार आहे तो ट्रेड निवडणं गरजेचं आहे. 10वी पास ट्रेड्समॅन तुम्हाला व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये 9 ट्रेड्स असणार आहे. तुम्हाला 10वी पास वरती एक ट्रेडला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, निवडणं गरजेचं आहे फॉर्म भरताच्या वेळेस. त्याच्यानंतर 8वी ट्रेड वरती भरणार असेल तर त्याच्यासाठी 2 ऑप्शन दिले जाणार आहे, 2 ट्रेड. मग तिथं सुद्धा ते ऑप्शन चूज करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते चूज नाही केलं तर तुमचं शेवटीला ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं, समजा निवड यादी आली, फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं, पण तुम्ही सिलेक्शन घेतलेलं नाही, एका वेळेला जर त्या ती जी पोस्ट आहे त्या पोस्ट मध्ये समजा जागा खाली राहिली तर तुम्हाला घेऊन घेतील. पण जागाच खाली नसल्या, अगोदरच सगळ्या जागा बुक केलेल्या असल्या, सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं असलं तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची निवड होऊन सुद्धा घेतल्या जाणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं, हा महत्वाचा पॉईंट आहे, त्याबद्दल चुकायचं नाही. 3 फेब्रुवारी 2026 पासून तुमचे फॉर्म भरायला सुरू होणार आहे. सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म आर्मी अग्निवीर भरतीचा कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप भरायचा, कोणती चूक करायची नाही, या संबंधित सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. आर्मी अग्निवीर भरतीचे जे विद्यार्थी तयारी करताय त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. अशाच प्रकारची जी की आर्मी अग्निवीर भरतीबद्दलची माहिती आहे ती माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचे आपण रोज व्हिडिओ सुद्धा घेणार आहे, लेक्चर सुद्धा ऑनलाईन युट्यूबला घेणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या माहितीसाठी त्याचबरोबर अभ्यासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.